महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत करावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा। पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मध्ये त्याचं वाटप करा। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुंपली आहे। ठाकरे मुख्यमंत्री असताना सीएम केअरचा 1 रुपया सुद्धा खर्च करू शकले नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं। त्यावर अंगलट आल्यानंतर फाटे फुटण्याची मुख्यमंत्र्यांची सवय आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। राज्यातल्या अतिवृष्टीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून मदत द्या अशी मागणी ठाकरेंनी केली होती। त्यावर फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीच्या काळातल्या सीएम केअर फंडाचा दाखला दिला। ठाकरे सीएम केअर फंडाचा 1 रुपयाही खर्च करू शकले नाहीत असं फडणवीस म्हणाले। त्यावर कोरोनाच्या परिस्थितीतही आम्ही कर्जमुक्ती केली असं प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलंय। कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांनी सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। आम्ही कर्जमुक्ती केली होती हे त्यांनी विसरता कामा नये। पंतप्रधानांनी स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बनवायला सांगितल्या होत्या। त्यावेळेला आम्ही जनतेला 5 रुपयात शिवभोजन दिलं होतं। दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्या सापळ्यात मी अडकणार नाही। देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये। ज्यांनी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन राज्याचं नियोजन केलं नाही त्यांनी प्रशासनाच्या बैठका कराव्या, बैठकीविषयी बोलावं। मला वाटतं वेल ॲडमिनिस्ट्रेटर देवेंद्रजी आहेत हे महाराष्ट्राने पाहिलंय। उद्धवजींच्या शिफारसीची गरज नाही। सगळ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांच्याबरोबर उभं राहावं ही अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात राजकीय विधान आणि राजकीय भाष्य हे उद्धव ठाकरेंनी टाळावं अशी आमची अपेक्षा आहे। सदाभाऊ खोत सोलापूरच्या उंदरगावमध्ये नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गेले होते आणि यावेळी 8 दिवस कुठे होतात असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी सदाभाऊ खोत यांना केलाय। ग्रामस्थांच्या रोषानंतर खोतांनी काढता पाय घेतला। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या उंदरगावमध्ये सदाभाऊ खोतांवर शेतकरी संतापले। 8 दिवसांपासून शेतात नदीचं पाणी घुसलंय, पिकं पाण्यात आहेत, पण सदाभाऊ खोत एवढे दिवस कुठे होते असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय। एवढे दिवस कुठं होता? आज 8 दिवस झालं पुलाचं पाणी येत आहे। तुम्ही एकही दिवस इकडं आला नाही आणि येऊन फक्त रोडवरनच बाईट देऊन जाऊ नका। फक्त बांधावरूनच फोटो काढून आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन जाऊ नका असं शेतकरी सदाभाऊंना म्हणाले।
शेताच्या आणि घरांच्या नुकसानीची पाहणी करा असा आग्रह शेतकऱ्यांनी सदाभाऊं पुढे धरला. शेतकऱ्यांचा पवित्रा बघून सदाभाऊ खोत गाडीत बसून निघून गेले. विरोधकांना संकटाच्या काळात, दुःखाच्या काळात शेतकऱ्यांच्या आसू पुसायच्या ऐवजी त्यांना ह्याच्यामध्ये राजकारण करायचे. आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करणार नाही आणि चांगली मदत मिळाली पाहिजे. माझ्या शेतकऱ्याला शेतकरी नेता म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी असेल. 2014 साली माढा मतदारसंघातून सदाभाऊंनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. ती निवडणूक झाल्यापासून सदाभाऊ मतदारसंघात फिरकले नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तो शेतकरी संघटनेचा माणूस होता. आम्ही शेतकरी माणसं असल्यामुळे त्या संघटनेचा माणूस म्हणून उभा राहिला होता आणि सगळ्या पुढाऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळेला आम्ही काय केलं, पैसे गोळा केलं. 5,000 रुपये पट्ट्याने टाकलेत, पट्ट्याने दिले. 5,000 रुपये दिलेत, 5,000 एकूण सगळ्यात 1.5 लाख रुपयाची मदत त्याला मिळाली. 21 वर्षांनी आता म्हणजे संकट बद्दल बदलूपणा कशा करता तुमच्या प्रपंचाच्या पोरा करता. आमच्याकरता काय केलं? 21 वर्षांनी तुम्ही येत आहे आणि आमच्याकरता काय केलं तुम्ही? एवढे दिवस कुठं होता? आज 8 दिवस झालं पुलाचं पाणी येत आहे. तुम्ही एकही दिवस इकडं आला नाही आणि येऊन फक्त रोडवरनच बाईट देऊन जाऊ नका. वस्तुस्थिती घरात किती पाणी शिरले? शेतात उतरले का? शेतात अजिबात उतरले. सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी घेरल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सदाभाऊंवर टीका केली आहे. यापुढे जनता तुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. लाडकी बहिणीचे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पैसे नसताना 3 हप्ते सोबत दिले, कारण तुम्हाला मत पाहिजे होतं. आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल. आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही. आता लोकांच्या भावना जेवढ्या तीव्र आहेत ते काही चुकीचं नाही आहे. संकट आल्यानंतर पर्यटन करायला गेल्यासारखं जर लोक जात असतील तर लोकांच्या भावना तीव्र पाहणी करण्याच्या ऐवजी मदत करा, आम्हाला हा आमच्या प्रश्नावर भांडा बोला, अशी कदाचित लोकांची अपेक्षा असेल. सोलापूरच्या उंदरगावमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंनी पाहणी केली. गावकऱ्यांपर्यंत मदत न पोहोचल्यानं भरणे जिल्हाधिकाऱ्यांवर संतापली. ऑन द स्पॉट फोन लावून त्यांनी मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे मोहोळमध्ये सुद्धा पंचनाम्यावरून भरणेंनी अधिकाऱ्याला चांगलंच सुनावलंय. कलेक्टर साहेब, असं कसं तुम्ही सगळे बसून करता? इथं उंदरगाव येते, मी आलो, इथं लोकांची भावना येत, ह्या लोकांना तुमच्याकडून जी मदत ताबडतोब सीएमने जाहीर केली ते तुम्ही इथं लोकांना का मदत करत नाही? अजून का केली मदत पोहोचली नाही? इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे, इथं लोकांचा समोर सगळ्यांचा. नाही सर, आता तुम्ही बरं का टेबला बसली, तुमची प्रांत कुठे आहे? प्रांत इथं मॅडम नाही, तर तहसीलदार इथं कुठं? ठीक आहे, तहसीलदार ह्याला गेलेत कुठेतरी. हा ठीक आहे, ते असू द्या, त्याचं असतील फील्डवर, आता काही अडचणीच आहे. इथं चाऱ्याचा विषय ऐका ना, चाऱ्याचा विषय, इथं जेवणाची सोय, त्याला गावाला लोक सोडून चालले दुसऱ्या गावाला, दिगोन पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. उद्या मात्र सगळ्यांना चारा साहेब मिळेल असं करा सगळ्यांना, कारण चाऱ्याची सगळ्यांची अडचण तीच आहे महत्वाची. आणि आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय, पण अजूनही करतोय. शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे, शेतकऱ्याला वाईट काळ आहे, पण तुम्हाला ही संधी आहे चांगलं काम करायचं. परमेश्वरानं तुम्हाला जर शेवटी या संधीमध्ये जर तुम्ही गरीब माणसाला जर मदत केली, सहकार्य केलं, माणसाचा तुम्हाला दुआ आशीर्वाद खूप मोठा लागणार आहे. त्यांचं दुर्दैव आहे, पण आज ठीक आहे, दुर्दैव आहे, पण तुम्ही तरी चांगलं काम करा. एक गुंठा पण कोणाचा पंचनामा ठेवू नका, प्रत्येक गोष्ट कागदावर राहणार. आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. अजित पवार यांनी नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे, शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावू, काळजी घ्या असं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलंय. TV9च्या माध्यमातून काही नागरिकांना आवाहन करायचंय का? नाही, हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर 4-5 दिवस पडेल. आता सगळीकडे सुरू झालेला आहे. आम्हाला काळजी, आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे, परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिलं किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली आहे, ते मी ताबडतोब आता यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो.
दादा सर्वांनी काळजी घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला संसार उभे करण्याच्या करता आम्ही सर्वस्व पणाला लावू, हे शब्द मी या निमित्तानं देतो. दादा आता शेतकऱ्याला जे आहे ते ठोस मदतीची अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यात जे आहे ते मोठे नुकसान झाले. होईल. ओके दादा, धन्यवाद. मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे. कुठे पूल पाण्याखाली गेले तर कुठे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालेलं आहे. पाहूयात. हिंगोलीमध्ये पुरामुळे कयाधू नदी ओव्हरफ्लो झाले. कयाधू नदीचं पाणी शेतात शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील शेळगाव मधील खैरी नदीला पूर आलाय. शेळगाव मधील काही घरांमध्ये खैरी नदीचं पाणी शिरलंय. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्यात. स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू करण्यात आलंय. SDRFचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलंय. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील गरसोळीतील तलाव ओव्हरफ्लो झालाय. तलावाच्या सांडव्याद्वारे पाणी वाहतंय. प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर. धाराशिवच्या आळणीतील काही शेतकरी पुराच्या पाण्यातून वाहून गेले. सुदैवानं त्यांना पोहता येत असल्यानं ते सुखरूप बाहेर आले. धाराशिवच्या भूमपरंडा वाशी भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय. भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. लातूरच्या जळकोट तालुक्यामधील बेळसांगी गावाला तिरू नदीच्या पुरानं वेढा दिलाय आणि या गावामध्ये 700 ते 800 गावकरी अडकले आहेत. या गावकऱ्यांच्या मदतीसाठी NDRFच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. तर आमदार संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत मदत मागितली आहे. ओवेसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला झालेला आहे. अहिल्यानगरवरून पाथर्डीकडे जात असताना हाकेंच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हाकेंच्या गाडीची काच आणि नंबर प्लेट तुटली आहे. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला. काच फुटली, नंबर प्लेट तुटलेली आहे. काही जण प्रसिद्धीसाठी स्वतःच दगड मारून घेतात अशी टीका यावर जरांगेंनी केली आहे. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झाला. लक्ष्मण हाके दौंड मार्गे पाथर्डीकडे जात होते. नगर बायपास जवळ सारंगी नावाच्या हॉटेलजवळ 8 ते 10 जणांनी हाकेंच्या गाडीवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हाकेंच्या गाडीची काच फुटली तर नंबर प्लेटचंही नुकसान झालं. आता 9वा हल्ला आहे आजचा. आजपर्यंत 9 वेळा हल्ला झालेला आहे. आम्ही उपोषण केल्यापासून आजचा हा 9वा हल्ला आहे. लढा असा सुरू राहणार. लढा सुरू राहणार, जीव जाईपर्यंत लढा सुरू राहणार. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, आम्ही जगायचं का नाही तेवढंच आम्हाला सांगा. आम्ही या महाराष्ट्रात जगायचं की नाही, का आता आम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, तेवढंच आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं. हाकेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर जरांगे पाटलांनी हाकेंवरच टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी काही जण स्वतःच दगड मारून घेतात असंही जरांगे पाटील म्हणाले. बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. असलेल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे. तर कोणाला टाईम आहे हल्ला फल्ला करायला? कोण टाईम हे न असल्यावर कोण शेतू करीत असते? गोत काय दगड टाकेन कोण?
2029 पर्यंत मी राज्यातच आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा आहे असं देखील फडणवीस म्हणाले. 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. फडणवीस केंद्रात मंत्री होतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. पण या चर्चांना आता फडणवीसांनीच पूर्णविराम दिलाय. दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. या चर्चांमध्ये फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया. मी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा आहे. पुढच्या काही वर्षांसाठी मी राज्याच्या विकासाची योजना केंद्राला सादर केली आहे असं यावेळी फडणवीस म्हणाले. 2029 नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहीत नाही, कारण 2029 नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येत आहे. 2029 पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते. हे मी जबाबदारीनं बोलतोय. त्याच्यामुळे 2029 नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल. काय बोलत त्याच्यातून काय बोलावं? त्या माणसाला काहीच काम नाही. सकाळपासून काहीतरी बोलत राहतात, अवास्तव बोलत राहतात. त्यांना बोलू द्या. त्यांच्याकडे कोणी काही लक्ष देत नाही, कोणी फार त्यांना सिरियसही घेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल सुद्धा फडणवीसांनी भाष्य केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे, तर ठाणे महापालिकेबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. ठाण्यामध्ये शिवसेना स्वतंत्रही लढू शकते, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत लढेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे, अशी ही माहिती यावेळी फडणवीसांनी दिली आहे.